हॅलो नमस्कार, मी रिद्धी. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आम्ही जात आहोत सावंतवाडीला फिरायला. तर सर्वप्रथम आम्ही जाणार आहोत श्री सद्गुरू साटम महाराज समाधी मंदिरात. तर आमच्यासोबत तुम्हीही महाराजांचे दर्शन घ्या. बसलेले आहेत. आता चलूया. आम्ही बसलोय व्हॅन मध्ये. सद्गुरूंच्या लीला आणि महती जाणून घेतल्याने मंदिरात जाण्याची ओढ वाढू लागली. आम्ही कुडाळ ते सावंतवाडी हा 1 तासाचा प्रवास कधी पार केला हे आम्हाला कळले सुद्धा नाही. तर आता आपण पोचलो आहे श्री समर्थ सद्गुरू साटम महाराज समाधी मंदिर येथे. येथे मंदिरात प्रवेश करताच खूप थंडावा जाणवतो आणि मंदिराची जागाही खूप सुंदर आहे. पप्पा श्लोक परब अँड दीदीज आमच्या इथे बसलेले आहेत. एका दीदीचं काय झालं, मस्त वाटलं थंड थंड. जरा बरं वाटलं. हा आमचा ब्लॉगर बसला इथे. मी घामायला असतो. तुम्ही काय बोलत नाहीत कसे हो? काय झालं तुमचं? आता आपण दानोली येथे श्री सद्गुरू साटम महाराजांच्या मठात आलो आहोत. इकडे बरंच काही बघण्यासारखं आहे. इकडे मठाची जागा एकदम भरपूर थंडावा जाणवतो. इथे वेगवेगळ्या फुलांची रूपासना केलेली आहे. गुलाबाची फुलं भरपूर आहेत. बघण्यासारखं बरंच काही काही. आता आम्ही तुम्हाला आमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून सगळं काही दाखवणार आहोत. धन्यवाद. महाराष्ट्रात अनेक नामवंत सत्पुरुष झाले. दानोलीचे सद्गुरू श्री समर्थ साटम महाराज हे त्यापैकीच एक होत. समर्थ म्हणजे साक्षात परमात्मा, अव्यक्त ईश्वराचे व्यक्त स्वरूप, साक्षात दत्त अवतार. त्यांना लीला सम्राट असेही ओळखले जाते. त्यांनी अनेक लीला केल्या आहेत. मुंबईसह सर्व महाराष्ट्रात महाराजांचे भक्त विखुरलेले आहेत. मार्च महिन्यात तुकाराम बीजेच्या दिवशी महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जाते. त्या दिवशी भक्तांच्या गर्दीने दानोली परिसर फुलून जातो. निवासस्थान समाधी मंदिराच्या बाजूलाच आहे. ही महाराजांची बसायची झोपायची जागा. आणि आता आम्हीही दर्शन घेत आहोत. सावंतवाडीला आलात तर दानवली येथे श्री सद्गुरू साटम महाराज समाधी मंदिरला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.